आम्हाला ही घोषणा करत असताना अत्यंत आनंद होत आहे की या प्रतियोगितेचा विजेता राम आहे। राजकुमार रामांचा विजय असो, 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 खूप खूप अभिनंदन पुत्रा। राजकुमार रामांचा विजय असो। हा अन्याय आहे, रामांचा विजय असो। हा अन्याय आहे, रामांचा विजय असो। राजा दशरथ, आपण आपल्या वचनाचे पक्के नाही आहात। तुम्ही महाराज म्हणण्याचे लायकच नाही आहात। पक्षपात करत आहात तुम्ही। अयोध्यापती दशरथ, तुम्ही तुमचे वचन कसे विसरू शकता? खोटे आहात तुम्ही। राजकुमार रामांचा विजय असो, 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 राजकुमार रामांचा विजय असो। आपण हे योग्य नाही केले। मी काय केले? आपण रामभ्राताश्रींना वचन दिले होते ना की आपण स्पर्धेमध्ये भाग घेणार आहात। हो, मी वचन दिले होते आणि मी माझे वचन निभावलेही। परंतु मी हे चांगलेच जाणते, आपण जाणून बुजून स्पर्धेत पराजित झाला आहात। परंतु जय आणि पराजय याविषयी मी काहीही बोललो नव्हतो मांडवी। जे काही झाले ते अयोग्य झाले। काय अयोग्य केले माझ्या भरतने? आम्हाला सांग मांडवी। प्रणाम बंधू, प्रणाम वहिनी। काय विषय आहे मांडवी? सांग आम्हाला। काही नाही ताई, मी तर असेच। भरत, तुला काय वाटते? मला तुझी योग्यता माहित नाही? भरत, माझ्या प्रती तुझा जो स्नेह आहे मला चांगलेच माहिती आहे। बंधू, प्रतियोगितेच्या प्रत्येक चरणात मी ज्या द्विधा मनस्थितीत लढत राहिलो ते केवळ मीच जाणतो। किती असहनीय त्रास मला जाणवला आहे ते केवळ मीच जाणतो बंधू। प्रत्येक क्षणी माझ्या हृदयात काहीतरी तुटत होते, काही विस्कळीत होत होते माझ्या शरीरामध्ये। भरत, बंधू, मला पुन्हा अशा धर्म संकटात नका टाकू। मी जीवनात अशी परीक्षा पुन्हा नाही देऊ शकणार। अयोध्याच काय, संपूर्ण जगताच्या साम्राज्याचे माझ्यासाठी काही महत्व नाही। या सर्वांचे महत्व माझ्यासाठी तुमच्या चरणांच्या धुळी समान आहे बंधू।
पूर्ण राज्य फुलांनी सुशोभित केलं जावं आणि प्रजेला हे सूचित केलं जावं की आमचा ज्येष्ठ पुत्र रामच अयोध्येच्या राजसिंहासनावर बसणार आहे. आणि हो, रामला म्हणावं की त्याने शिवमंदिरामध्ये जावं आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करावा. जशी आज्ञा महाराज. गुरुदेव, रामाच्या राज्याभिषेकासाठी शुभ मुहूर्त काढण्याची कृपा करा. आपण निश्चिंत राहा राजन. आम्ही असा शुभ मुहूर्त निर्धारित करतो की ज्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आता आम्ही प्रस्थान करतो. महाराज, जर तुमच्याकडे काही क्षणांचा वेळ असेल तर मी तुम्हाला एकांतामध्ये एक सूचना देऊ इच्छिते. आज अयोध्येसाठी खूप शुभ दिवस आहे. अयोध्येसाठी? हो, आज अयोध्यावासियांना अयोध्येसाठी एक महान राजा प्राप्त होणार आहे. तितकीच योग्य राणीही त्यांना मिळणार. आम्ही तर तुमची सावली आहोत रघुवीर. राम आहेत तर सीता आहे. मी तर वचन दिले आहे. मी तर केवळ सीतेचा राम आहे. आता तरी असे वाटते आहे जसे माझे नाव तुझ्या विना अपूर्ण आहे. बोल, काय सांगायचं आहे तुला? रघुवंशी शिरोमणी, अयोध्यापती महाराज, तुमच्या नावाचा गाजावाजा चारही दिशेला आहे. तुम्ही सूर्य समान आहात. मी दीपकही नाही कोण्या घरची. मी तुच्छ दासी एक निवेदन करण्याचं धाडस करत आहे की जो निर्णय तुम्ही घेत आहात एक वेळ आपल्या अंतरात्म्याला विचारून पहा, खरंच तो उचित आहे? तू कोणत्या निर्णयाबद्दल बोलते आहेस? जे काही सांगायचं असेल ते स्पष्ट शब्दामध्ये सांग. थोडे स्मरण करा महाराज. जेव्हा अयोध्यापती नरेश माझी भोळी राणी कैकईचे पिताश्री अश्वपती महाराजांच्या राज्य दरबारात आले होते. मी अयोध्या नरेश महाराज दशरथ आज आपल्याला हे वचन देतो की आपली कन्या कैकईपासून जी आमची पहिली संतान होईल त्यालाच मी माझा उत्तराधिकारी आणि अयोध्येचा राजा बनवेन. काय झालं महाराज? वचन स्मरण करताच तुम्ही विचलित का झालात? की तुमच्याद्वारे दिले गेलेल्या वचनाने आपला अर्थ गमावला आहे? की काळाच्या परिवर्तनासहित अयोध्यापती नरेश कौशल राज्याच्या कौशल्याच्या पुत्रासमोर कैकईच्या पुत्राला कमी आणि तुच्छ मानतात? की महाराजांनी हा विचार केला की कैकईला खुश केले, भरतला समजावले, भरतला रामचा कनिष्ठ बंधू असण्याची शिक्षा देऊन शांत केले तर सर्व काही शांत होईल?
मी शांत नाही राहणार महाराज. मंथरा, पुरे मंथरा, पुरे. तुझी जिव्हा नियंत्रणाच्या बाहेर जात आहे. क्षमा मागते महाराज, परंतु मी त्या वचनाची त्यावेळची साक्षी आहे, म्हणून तुम्हाला स्मरण करण्यासाठी आले होते. आता योग्य निर्णय तुम्हीच घ्याल. हे काय आहे भरत? बंधू, जेव्हा मी लहान होतो तेव्हा आजोबांकडे गेलो होतो. हे त्यांनीच मला दिले होते. हे शक्ती यंत्र आहे. याला जो कोणी धारण करतो त्याचा सदैव विजय होतो. चांगले आहे, तू परिधान कर. नाही नाही बंधू, हे तर मी आपल्यासाठी घेऊन आलो. मी सदैव आपला विजय इच्छितो बंधू. याला आपल्या कनिष्ठ बंधूची भेट समजून स्वीकारा. चल भरत, आज तू पुढाकार घे. पिताश्रींना भेटण्यास आम्ही तुझ्या पश्चात येऊ. जशी आपली आज्ञा बंधू. चल लक्ष्मण. नाही बंधू, माझे स्थान नेहमी आपल्या मागे आहे. माहिती आहे लक्ष्मण, काही वेळा भरत असे काही बोलतो की त्याच्या साधेपणावर मन भरून येते. माझ्याहूनही अधिक. लक्ष्मण, प्रेमाची तुलना नाही केली जात आणि त्याच्या अथांगतेचा अंत नसतो. प्रस्थान करूया. की तुमच्याद्वारे दिले गेलेल्या वचनाने आपला अर्थ गमावला आहे, की काळाच्या परिवर्तनासहित अयोध्यापती नरेश कौशल राज्याच्या कौशल्याच्या पुत्रासमोर कैकेयीच्या पुत्राला कमी आणि तुच्छ मानतात. काय रामाचं स्थान कोणी दुसरा घेऊ शकतो? वचनाची मर्यादा आणि माझा अधिकार. एकीकडे सगळं राज्य आणि प्रजा, दुसरीकडे एकटा मी आणि माझं वचन. प्रणाम महाराज. महाराज, कैकेयी नगरीहून महाराणी कैकेयी यांचे बंधू महाराज युद्धजीत आले आहेत. त्यांना घेऊन या. जशी आज्ञा महाराज. मी अयोध्या नरेश महाराज दशरथ आज आपल्याला हे वचन देतो की आपली कन्या कैकेयीपासून जी आमची पहिली संतान होईल त्यालाच मी माझा उत्तराधिकारी आणि अयोध्येचा राजा बनवेन.
प्रणाम महाराज. अयोध्यापतींचा विजय असो. युद्धजित यावं. सांगावं युद्धजित. हे असं अकस्मात कसं काय येणं झालं? महाराज, राजनीतिक कारणाहेतू आणि कौटुंबिक कारणामुळे अकस्मात येथे येणे भाग पडले. सांगावं. मी भरत विषयी बोलू इच्छित होतो. भरत बद्दल का काय बरं झालंय? अहो, ते पिताश्रींची इच्छा होती प्रणाम की- मामाश्री. आपण काही सांगत होता युद्धजित. होय होय, मी त्याच विषयी आपल्याशी बोलणार होतो. पिताश्रींचे स्वास्थ्य सध्या अधिकच खालावले आहे. आणि त्यांची इच्छा होती की एक वेळ भरतला पहावे. अवश्य. आणि आपणास ज्ञात आहेच, पिताश्रींचा अनुराग भरतवर अधिकच आहे. त्याचे आजोबा आहेत, त्यांचा अधिकार आहे भरतवर. आपण अवश्य घेऊन जावं भरतला. अरे पुत्रा, जा, शीघ्रतेने तयारी कर. जशी आपली आज्ञा पिताश्री. शत्रुघ्न, हा बंधू. तू देखील भरत सोबत जा. जशी आपली आज्ञा बंधू. प्रस्थानाची तयारी करा. आहाहाहा, उत्कृष्ट प्रबंध आहे. उत्कृष्ट. महाराणी, हे 56 भोग कोणासोबत पाठवत आहात तुम्ही? माझ्या भरतसाठी. तो आपल्या मामाश्रींसोबत आजोळी जातोय. हे असं अचानक? पिताश्रींचे स्वास्थ्य काही ठीक नाही आणि म्हणूनच भ्राता युद्धजित त्याला आपल्यासोबत घेऊन जाण्यास आलेत. महाराज दशरथांनी त्याला जाण्याची आज्ञा दिली? आता तू बडबड बंद कर आणि हे उचलून तिकडे ठेव बरं. भरत, प्रस्थान करूयात. भरत, काय झाले? बंधू, माझे चरण पुढे जातच नाहीये. असं वाटत आहे की मला नाही गेले पाहिजे. भरत, इतका अधीर होऊ नकोस.
प्रथमच राज्यातून बाहेर नाही जातेस, आणि शिवाय मांडवी आणि श्रुतकीर्ती ही दोघांच्या समवेत आहे. मला माहिती आहे बंधू, परंतु मला असे वाटत आहे की माझ्या या शरीराचे 2 तुकडे केले पाहिजेत. एक तुकडा तुमच्या सेवेत ठेवला पाहिजे आणि एक आजोळी पाठवला पाहिजे बंधू. भरत, तू तुझ्या वीरतेचा परिचय असे बोलून देणार आहेस? क्षत्रिय कुठेही गेले तरी देखील आपले हृदय स्वग्रही ठेवतात. मग तिथेच ठेवून घ्या बंधू, तिथेच ठेवून घ्या. आणि माझा जो भाग आजोळी जात आहे त्याला तुमचे असीम प्रेम, आपला आशीर्वाद आणि अनुभवाला सोबत घेऊन द्या बंधू. ते तर सदैव तुझ्या सोबत आहे भरत. बंधू, बंधू, मंदिरात पोहोचायचे आहे. सगळे प्रतीक्षा करत असतील. होय लक्ष्मण. मी धन्य झालो. प्रत्येक हृदयवासी राम, तुमचे दर्शन करून आमचे जीवन धन्य झाले. उद्या चैत्र मासातील पुष्य नक्षत्र आहे. रामसाठी उद्याचा दिवस अति शुभ आहे. मी अयोध्या नरेश महाराज दशरथ आज आपल्याला हे वचन देतो की आपली कन्या कैकेयीपासून जी आमची पहिली संतान होईल त्यालाच मी माझा उत्तराधिकारी आणि अयोध्येचा राजा बनवेन. अयोध्याच काय, संपूर्ण जगताच्या साम्राज्याचे माझ्यासाठी काही महत्व नाही. या सर्वांचे महत्व माझ्यासाठी तुमच्या चरणांच्या धुळी समान आहे. ज्या कार्यासाठी रामाचा जन्म या पृथ्वीवर झाला आहे त्याचा प्रारंभ होण्यासाठी 8 प्रहर अर्थात 24 तास शेष आहेत. गुरुदेव, 24 तास तर अत्यंत निकट आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये एवढ्या मोठ्या आयोजनाचा प्रबंध कसा संभव होईल? राजन, यानंतर असा शुभ मुहूर्त पुढच्या वर्षीच आहे. चैत्र मासातील पुष्य नक्षत्र मुहूर्तासाठी अतिउत्तम असते. उद्या अथवा पुढील वर्षी याचा निर्णय तर तुम्हालाच घ्यायचा आहे राजन. सुमनजी, काय आता भरत आणि शत्रुघ्नला आजोळा होऊन बोलावून घेतलं जावं? ती दोघं तर आत्ताच गेली आहेत महाराज, आणि भरतची आवश्यकता कैकेयी नरेशांना जास्त आहे. राजन, जर एखाद्या कार्यामध्ये ईश्वराला निमंत्रित केले जाते
समजावे की संपूर्ण ब्रह्मांड आले आहे. आणि राहिला विषय भरत आणि शत्रुघ्नाचा, तर ते आमचे शिष्य आहेत. रामच्या शुभ कार्यात ते मनापासून सम्मिलित होतील. त्यांना यावर कोणतीच आपत्ती नसेल. मग ठीक आहे सुमंतजी, रामाच्या राज्याभिषेकाचा प्रबंध शीघ्र केला जावा. माते, तुमच्या करकमलांचे स्थान चरणांशी नाही, मस्तकी आहे. मोती तर नव्हते माझ्याकडे, पण मोत्यांसारखे दिसतात. खूप श्रम केले तेव्हा मिळाले. हेच आणू शकलो मी राम तुमच्यासाठी. यांचा स्वीकार करा. अरे हा शरयूच्या किनाऱ्यावरचा कुष्ठरोगी आहे. चल निघ इथून, लाज नाही वाटत तुला? थांबा, मागे व्हा. बाबा, लांबून पाहिले, डोळे नाही भरले. तुमच्या जवळ येण्याचा लोभ नाही आवरू शकलो. केवळ एकच इच्छा मनात आहे, एक वेळ या मंदिरामध्ये तुमच्या सोबत महादेवांची आरती करेन. आरती करू इच्छिता माझ्या समवेत? हो. या. चला. इतकी गडबड आज राजभवन मध्ये, एवढी सारी सजावट, रांगोळी. हे काय होतं या राजभवन मध्ये? अगं ऐक, कुठला उत्सव आहे का? अहो मंथरा, तुम्हाला नाही माहिती? उद्या प्रातःकाळी श्रीरामांचा राज्याभिषेक आहे. कशाला चेष्टा करतेस? सत्य सांग, कोण येणार आहे? अहो मंथरा काकी, ही सत्य बोलत आहे. श्रीरामजी नवीन युवराज मुकुट घालतील आणि सिंहासनावर बसतील. विश्वास होत नसेल तर तिथे जाऊन बघा. हा अन्याय आहे, विश्वासघात आहे कैकई सोबत. तिला सांगावं लागेल, सूचित करावं लागेल. कैकई, माते आपण क्षमा करा माते, आम्ही आपणास येताना पाहिले नाही. काही हरकत नाही. खूप प्रसन्न दिसत आहेस. आम्हीही खूप प्रसन्न आहोत. माझ्या रामाला तुझ्यासारखी पत्नी मिळाली.
सीता ये ना. बसा माते. सीता, उद्या रामचे राज्याभिषेक होणार आहे. मला ज्ञात आहे की तुझे मन किती प्रसन्न आणि पुलकित होत आहे. सीता, परंतु एका राजाची पत्नी असणे सरळ नाही. राम सोबत तुझेही उत्तरदायित्व वाढणार आहे. एका राजासमोर त्याच्या प्रजेचा, त्याच्या देशाचा, त्याच्या राजसिंहासनाचा प्रश्न येतो. तेव्हा राणीसाठी त्याच्या सर्व इच्छा, त्याच्या सर्व आवश्यकता, त्याचे सर्व अधिकार महत्त्वपूर्ण नसतात. एका राजाचे सर्वात मोठे आणि सर्वात पहिले धर्मकर्म आहे त्याची प्रजा, तदपश्चात त्याची पत्नी. सीता, उद्यापासून नेहमी याचे स्मरण ठेव. आपण चिंता करू नका माते. आपण दिलेली शिकवण कधी विसरणार नाही आणि आम्ही अयोध्येच्या राजालाही विसरू देणार नाही. अतिशुभ समाचार आहे. आमचे राम युवराज होणार आहेत. त्यांचा उद्या राज्याभिषेक आहे. अभिनंदन महाराणी. मंथरा, कुठे होतीस तू? केव्हापासून प्रतीक्षा करतेय मी. शुभ समाचार ऐकलास का तू? माझ्या रामाच्या शिरावर राजमुकुट असणार आहे. वा राणी वा, तू तर अशी प्रसन्न होत आहेस जसे की तुझ्या पुत्राचा अभिषेक होत आहे. मग यात संदेह घेण्यासारखं काय आहे? माझाच तर पुत्र आहे राम. हे तुझ्यासाठी किती सुंदर दिसतंय. आणि माझ्या रामाच्या शिरावर असणारे राजमुकुट आणि हे अयोध्येचं राजसिंहासन सुशोभित होऊन जाईल माझ्या रामामुळे. बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुझी. बुद्धी तर तुझी भ्रष्ट झाली आहे, म्हणून अशा शुभ समय नको ते बरळतीयस. मी जे काही सांगते ते विचारपूर्वक सांगते राणी. कधी विचार केलाय का आपल्या भरतला त्यांनी आजोळी का पाठवलं? विचार कर माझी राणी. कसलं षड्यंत्र चाललंय या राजभवनात. भिकारी होऊन जाशील तू. दशरथच काय, कोणी दासीही विचारणार नाही. मंथरा, तुला वेड लागलाय की काय? तुला कल्पना नाहीये तू काय बरळतीयस ते. तू अजूनही रामाला ओळखू शकलेली नाहीस. आता शेवटचं सांगते ते ऐक. माझ्या रामाऐवजी दुसरा कुणी अयोध्येचा युवराज असूच शकत नाही. सद्बुद्धी देवो ईश्वर तुला. मी सत्य सांगते. आज मी तुला सर्व काही समजावते.
ये चल, काय आहे? चल कुठे? माझ्यासोबत, चल माझ्यासोबत राणी. राजकुमार रामांचा 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 ते पहा, अयोध्येच्या त्या राजसिंहासनाला मन भरून पाहून घे. त्या सिंहासनाचा अधिकारी होईल राम, कौशल्या पुत्र राम. तोच राम ज्याला तू आपला पुत्र मानण्याची चूक करत आहेस. तोच राम ज्याच्या मोहात तू आपला पुत्र भरत याला परका करतेस. तोच राम एक दिवस तुझी दुर्गती करेल. कौशल्या होईल राजमाता आणि तुझे स्थान कुठे असेल? पडून राहशील महालाच्या एखाद्या कोपऱ्यात. मी माझ्या रामाविरुद्ध एक शब्दही ऐकू शकत नाही. सत्य खूप कटू असतं महाराणी, परंतु मला मारल्याने भविष्यातील सत्य नाही बदलणार. बघ कैकई, बघ अयोध्येच्या राजसिंहासनाला बघ. कल्पना कर, त्या राजसिंहासनावर रामाचा अधिकार आहे. तू तिथे पडलेली अशील राजभवनाच्या कोपऱ्यात. महाराज तुला पाहूही शकणार नाही. तू जरी काही सांगू इच्छित असलीस तरी कोणी तुला ऐकू शकणार नाही. तुझ्या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. किती संकुचित विचार आहेत तुझे. तू अजून तुझ्या भरतला पाहिलंच नाहीस की तो कुठे आहे. बघ ना राणी, त्या राजसिंहासनावर राम बसला आहे आणि भरत त्यांच्या सेवेत दासाप्रमाणे उभा आहे. बस मंथरा, बस. तुला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. विचार नको करू, मारून टाक मला कैकई. मला माझ्या जीवनाचा कोणताच मोह नाही. मला केवळ भरतचा मोह आहे. राजाहून राम राजसिंहासनाच्या मोह आणि ईर्षेत भरतला कारागृहात डांबून ठेवेल, या भीतीने की तो त्याचे स्थान घेईल. आपला नाही तर आपल्या भरतचा तरी विचार कर कैकई. काय माता आपल्या पुत्राबद्दल विचारही नाही करू शकत? परंतु असे झाले, भरत तुला कधीच क्षमा नाही करणार. महाराजने खूप चांगला डाव खेळला. त्यांनी तुझ्या वडिलांना वचन दिले होते की भरतला राजसिंहासनावर बसवतील. विसरलीस का? महाराजांना चांगलंच माहिती आहे, छोटी महाराणी काहीच नाही बोलणार. त्यांना माहित आहे की तुला रामाबद्दल अधिक मोह आहे, म्हणूनच ते तुझ्या भोळेपणाचा लाभ घेत आहेत.
मी तुला मातेप्रमाणे सांभाळलं आहे, कैकई कुशीत खेळवलं आहे. तुझे सुख दुःख आपली मानली आहेत. मी तुझे वाईट कसे पाहू शकते? तू तुझ्या सौभाग्याच्या खोट्या बळावर हे समजत राहिलीस की महाराज तुझ्या मुठीत आहेत. मग तर ते खूपच चतुर आहेत. आपले अधिकार नको विसरू. आपल्या भरतला राजाच्या जागी दास नको बनवू ग. आणि जर असं झालं तर मला मरू नाही, शांती नाही मिळणार. महाराज राम यांचा विजय असो. 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 महाराज राम यांचा